सर्वोच्च न्यायालयाने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना त्यांचं धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना नाव दिलं असा निकाल दिलेला आहे. अशी बातमी येऊ शकते का? तर त्याची शक्यता अजिबात नाही. काय होऊ शकतंय? आज कपिल सिब्बल हे ज्येष्ठ विधिज्ञ यांनी लोकशाहीची हत्या कशी झालेली आहे आणि ती हत्या ज्यांनी केली आहे, जे या हत्येचे धनी आहेत, त्यांना शिक्षा व्हावी आणि लोकशाही वाचवावी, संविधानाचा आदर करावा, पक्षांतर बंदीचा आदर करावा, अशी कळकळीची विनंती सर्वोच्च न्यायालयाला केलेली आहे. आता उद्धव ठाकरे यांना एक भाबडी अपेक्षा अशी आहे, जसं त्यांनी मागच्या आठवड्यात त्यांच्या पदाधिकाऱ्यांशी बोलताना सांगितलं की आपल्याला धनुष्यबाण मिळू शकतं, नाव मिळू शकतं, किंवा धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं जाऊ शकतं. तर तसं होऊ शकतं. त्याची शक्यता न्याय मिळणार म्हणजे आता जस्टिस डिलेड जस्टिस डिनायड खूप 4 वर्ष बोलून झालेला आहे. म्हणजे आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याही पेक्षा या जेन झीने जो काही भारतामध्ये मुद्दा उपस्थित केलेला आहे आणि ज्या हिणकास गलिच्छ राजकारणाचा कंटाळा म्हणजे उद्वेग निर्माण झालेला आहे, नागरिकांमध्ये आहे आणि या जेन झी मध्ये आहे. सर्वोच्च न्यायालय ही लोकभावना लक्षात घेऊन कशा प्रकारे निर्णय देत आहे हे आपल्याला कळेल. आपण कपिल सिब्बल यांनी जे काही मुद्दे आज जे काही सांगितलेले आहेत त्याच्यावर एक धावती नजर टाकणार आहोत आणि त्यावर जाता जाता थोडंसं विश्लेषण करणार. तेव्हा दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं आणि सबस्क्राईबचं बटन दाबावं. हे बघा, कपिल सिब्बल यांनी 2013 ते 2022 या घटनाक्रमाची कालानुक्रमे माहिती न्यायालयासमोर मांडली. म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर काय काय झालेलं आहे. शिवसेनेची 2013 व 2018ची पक्ष घटना वैध असून त्यानुसार उद्धव ठाकरे यांची नियुक्ती झाल्याचा दावा म्हणजे पक्षप्रमुख तो केलेला. त्याच्यानंतर निवडणूक आयोगाला पक्ष घटनेची माहिती देण्यात आली होती, ती रेकॉर्डवर नसल्याचा आयोगाचा दावा चुकीचा असल्याचे सिब्बल यांचं म्हणणं. म्हणजे बघा, हे सगळं जे काही घडवण्यात आलेलं आहे हा एक मोठा राजकीय कट. मग हा कट कायद्याच्या चौकटीमध्ये आपल्याला यशस्वी करायचा. मग त्यासाठी जर कायदा साथ देणार नसेल तर मग कायद्यातल्या पळवाटांवर पळलं पाहिजे आणि कायद्यातील पळवाटांवर जर पळायचं आहे तर आपल्या मागे महाशक्ती पाहिजे आणि ती अमित शहा यांच्या रूपाने ती एकनाथ शिंदे यांच्या मागे उभी राहील. एकनाथ शिंदे यांनी ती जी काही त्यांना राजकीय संधी मिळाली त्याचं चांदी नाही, पूर्ण बावनखनी सोनं करून टाकलेलं. आता निकालानंतर त्या सोन्याचं काय होईल, त्याचा भाव वधारेल की कमी होईल हे आगामी काळात कळेल, पण त्यांनी ते केलेलं आहे. आता चौथा मुद्दा, 2013 किंवा 2018च्या पक्ष घटनेला शिंदे गटाने 2022 पर्यंत कधी आक्षेप घेतला नव्हता. म्हणजे बघा, एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे नेते पक्षप्रमुख म्हणून अधिकारामध्ये उद्धव ठाकरे यांनी त्यांना नेमलं. त्याच्यानंतर आमदारकीचं 2 वेळेला तिकीट दिलं. त्याच्यानंतर त्यांना मंत्री केलं. इतकंच नाही, 2022 मध्ये ते मंत्री होते आणि लगेच 21 जूनला त्यांनी ते काय सुरत गाठली तर भाग वेगळा, ते होते. हे केलेलं आहे. हा एक मुद्दा त्यांनी निदर्शनाला आणला. उद्धव ठाकरे यांनीच एकनाथ शिंदे यांची गटनेते आणि सुनील प्रभू यांची मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती केली होती. आता अजय चौधरी यांना नेमलं. म्हणजे एकनाथ शिंदे ज्या वेळेला सुरतला गेले त्यावेळेला त्यांनी ते क्रॉस व्होटिंग वगैरे विधान परिषद सगळं ते झालं मतदान, जिथे संजय राऊत निवडून आले राज्यसभेवर, पण एक जागा काही आली नाही, तर ते क्रॉस व्होटिंग झालेलं आहे. तिथे काही मतांमध्ये गफलत झाली होती. तर त्यावेळेची ती गोष्ट ते गटनेते म्हणून सुरतला गेले. मग इकडं अजय चौधरी यांना गटनेते म्हणून नेमलं होतं. त्याच्यानंतर
20 जून 2022च्या विधान परिषद निवडणुकीतील क्रॉस वोटिंग नंतर शिंदे गटाने बंड केल्याचा दावा केला सुरतला जाऊन. हे एक सांगितलं. म्हणजे मी आता तेच बोललोय. एक हे अत्यंत महत्वाचं. आता बघा पुढचा महत्वाचा. 31 आमदार आधी सुरत आणि नंतर गुवाहाटीला गेल्याचा उल्लेख हा पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप. म्हणजे काय की आता मूळ जे कपिल सिब्बल वारंवार भर देतात आहे. मागच्याही वेळेला त्यांनी सुप्रीम कोर्टाला हे निदर्शनाला आणलं, आजही आणलं, की मूळ पक्ष आणि विधिमंडळ याच्यामधला फरक केला गेलेलाच नाही. तर तो केला गेला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि सुरतला 31 आमदारांनी म्हणजे जे एकनाथ शिंदे यांच्या सोबत होते त्यांनी पक्षाचा प्रतोद बदलला. तो त्यांनी भरत गोगावले यांची नियुक्ती केली सुनील प्रभूंच्या जागेवर. असं त्यांनी केलं. आता ते सुनील प्रभू राहिले उद्धव ठाकरेंचे तो भाग वेगळा आहे, पण त्यांनी ते केलं. याचाच अर्थ काय आला की फूट पडलेली असा अर्थ झालेला आहे. हे फार महत्वाचं आहे. कारण की विधानसभेचा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि इलेक्शन कमिशन यांनी या विधिमंडळाला पक्ष मानलं, त्याच्यावर शिक्कामोर्तब केला आळीपाळीने आणि कार्यभाग साधून घेतला. अमित शहा यांच्या सांगून तो भाग वेगळा. हे झालेलं आहे. सुनील प्रभू यांच्या अपात्रतेच्या नोटिसांकडे आमदारांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप हा कपिल सिब्बल यांनी केला. आता मी पुढचे मुद्दे फास्ट वाचतोय. सरन्यायाधीशांनी निरीक्षण नोंदवले की आमदार राजकीय पक्षाच्या नेत्यांना हटवू शकत नाही. हे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर 31 आमदारांचे वर्तन हे पक्षाचे सदस्यत्व स्वेच्छेने सोडल्याचा पुरावा असल्याचा दावा कपिल सिब्बल यांनी केला. अशा घटनांमुळे लोकशाही आणि मतदारांच्या कौलावर गंभीर परिणाम होत असल्याचा सिब्बल यांचा युक्तिवाद. वेगळ्या चिन्हावर निवडून येऊन दुसऱ्या पक्षाशी जाणे म्हणजे निवडणूक प्रक्रियेशी थट्टा असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. न्यायमूर्ती बागची यांनी प्रश्न उपस्थित केला की निवडणूक चिन्ह मूळ राजकीय पक्षाचे की विधिमंडळ पक्षाचे. त्याच्यानंतर सिब्बल यांनी उत्तर दिले की चिन्ह हे राजकीय पक्षाचे असते, विधिमंडळ पक्षाचे नाही. न्यायालयाने विचारले की राजकीय पक्षातील बहुमत ठरवण्याचे निकष ईसीआयला म्हणजे निवडणूक आयोगाला किंवा पक्ष घटनेत स्पष्ट आहेत का. गुवाहाटीत असताना शिंदे गटाने भाजपच्या पाठिंब्याने सरकार पाडण्याची तयारी केली होती असा आरोप कपिल सिब्बल यांनी केला. त्याच्यानंतर अपात्रतेच्या याचिकांवर विधानसभा अध्यक्षांनी विलंब केल्यामुळे 10व्या अनुसूचीचा उद्देशच निष्फळ ठरल्याचा दावा. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे यांना गटनेते आणि भरत गोगावले यांना व्हीप म्हणून मान्यता दिल्याचा उल्लेख केला. त्याच्यानंतर शेवटी कपिल सिब्बल यांचा दावा की सरकारची स्थापना बेकायदेशीर प्रक्रियेतून झाली तरी सरकारने पूर्ण कार्यकाळ पूर्ण केला. मग हे असंविधानिक सरकार आहे, बेकायदेशीर सरकार आहे असं आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे यांनी भरपूर काही बोलून झालेलं आहे. आता उद्या पुन्हा दुपारी 2 वाजता कपिल सिब्बल हे आपलं म्हणणं मांडतील. त्याच्यानंतर एकनाथ शिंदे यांचे रोहतगी वगैरे ते सगळे वकील म्हणणं मांडतील. आणि जसं सुरुवातीला आपण अपेक्षा व्यक्त केली की तसा जर निकाल लागला कुठला की पक्ष चिन्ह धनुष्यबाण उद्धव ठाकरेंचं आणि नाव शिवसेना हे देखील फक्त उद्धव ठाकरेंचं, तर हा लोकशाहीला मोठा दिलासा मिळू शकतो. पण तसं होईल का याच्यावर मोठं प्रश्नचिन्ह आहे. मग आता बघूयात पुढे काय होतं ते. तर ठीक आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.